दूरदर्शन IPL अशा ठिकाणी जाऊन कॉमेंट्री करावी अशी आमची इच्छा आहे. बघूया काय होते. येस येस, थँक्यू राकेश सर, तुम्ही आम्हाला किमती वेळ दिला 2 दिवसामध्ये आणि त्याच्यासाठी आम्ही लय आभार आहे तुमचे. बघू आता काय होता पुढे सामना. चेन्नई सिंगम वर्सेस BSUG. 4-4 ओव्हरची मॅच. पहिली ओव्हर पॉवर प्ले. दोन्ही सलामीवीर जात आहेत, जैनम शाह आणि सुमित शर्मा, सुमित चौधरी. तुम्हाला काय वाटतो राकेश सर, अंदाज किती स्कोर झाला पाहिजे 4 ओव्हरपर्यंत? बघा काय माहिती आहे का, आता या सामन्यावरती सर्व काही डिपेंड आहे की जी 2 दिवस झाले मेहनत केलेली आहे त्याचं आज जर फायनल नाही केलो तर मग कुठेतरी ती मेहनत फुकट जाईल. तर त्यासाठी या सामन्यामध्ये धावा कराव्या लागतील की शेवटचा सामना आपल्याला जिंकायचा असेल किंवा शेवटच्या सामन्यामध्ये फायनल केलायची असेल तर ह्या सामन्यामध्ये बॅटिंग करावी लागेल. आणि जर चेन्नई सिंगमचा विचार केला तर त्यांना कमीत कमी धावामध्ये फलंदाजांना थांबवावं लागेल, कारण की शेवटचा सामना खेळायचा आहे, फायनल खेळायची आहे, बिग बॅचची फायनल खेळायची आहे. येस येस राईट राकेश सर. ॲक्च्युली तर बघायला गेलं तर दोन्ही संघ एकदम बलवान आहे. तसे चेन्नई सिंगममध्ये शैलेश, श्रीकांत, अण्णा आणि स्वतः आयकॉन केसरी, अजून मनीष, हे चांगले प्लेयर आहे त्यांच्यामध्ये. आणि समोर पण BSUGचे एक फाईट बॅक द्यायची टीम आहे. तसे जैनम, केसर, रुपेश, लादिन, हे सर्व चांगले प्लेयर आहे. एक चांगली मॅच बघायला भेटेन राकेश सर. नाही खरंच कारण की कसं काय आहे की प्लेयर एवढे चांगले आहेत, ह्या प्लेयर लोकांना टॅलेंट बाहेर निघत नाही आहे, फक्त हे टॅलेंट या ग्राउंड पुरता मर्यादित आहे. आता हे कुठेतरी लोक बघताय, त्यांना कुठेतरी बाहेर चान्स मिळाला पाहिजे की एक गाव एकचं क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळलं जातं, त्या दिवशी त्यांना खेळायला मिळालं पाहिजे. ह्याचा उद्देश करून तुम्ही बिग बॅच चालू केलेली आहे. पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होते आहे आणि टायमर सेट केलं जातं आहे. आणि वसई एंड करून आणि हा बॉम्बे एंड राईट. पहिली ओव्हर घेऊन येत आहेत सनी वसई एंडवरना. बघू काय करतात. जैनम आहे स्ट्राईकला, ते इन्फॉर्म प्लेयर आहे ह्या टुर्नामेंटमध्ये. पहिलाच बॉल घेऊन येतात आहे जैनमला. वाईट चेंडू आहे, पहिला चेंडू वाईट. आणि दोन्ही टीमला एक सूचना आहे, पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे, तर प्लीज एक चांगली फाईट बॅक द्या तुम्ही आणि स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवा. येस, बिग बॅच मध्ये बंटाबा इज बॅक. 3 षटकार मारा आणि 2000 रुपये. आणि पहिली मोठी विकेट मिळते. जैनम त्यांनी सेमी क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये 1 साइड मॅच केली होती, त्याची विकेट स्वतःच मिळते. 0 वरती बाद होतोय. मोठा धक्का लागला आहे. जैनमचा का एक फलंदाज, चांगला फलंदाज, इनफॉर्म प्लेयर, तो आउट झाला आहे 0च्या डकमध्ये. काय तर पॉवर प्लेमध्ये स्कोर केलेच पाहिजे, तेव्हा जाऊन BSUGला एक चांगला टोटल फाईट बॅक करायला भेटेल. तुम्ही काय बोलता राकेश सर? आता पण मला वाटतं थोडं थांबवून खेळायला पाहिजे होतं, कारण की 2 ओव्हर होते अजूनपर्यंत आणि लेफ्ट हँडला जेवढी हवा आहे आणि मगाशी बॅटिंग जशी केली होती त्यासाठी थांबायला पाहिजे होतं. की पहिला बॉल वाईट आला होता, नक्की दुसरा बॉल आपल्याला खाली पडणारच होता, त्यासाठी थांबायला पाहिजे होतं. पण आता ती विकेट गेलेली आहे आणि बाद झालेली आहेत. येस राईट सर. ॲक्च्युली मला सुभाष चंद्र बोस हे वरदान आहे लेफ्टीसाठी, बट लेफ्टी रायटी असं कायच नाही क्रिकेटमध्ये. तुम्ही कुठे पण मारू शकता, तुमच्यामध्ये कॅपेबल पाहिजे आणि पॉवर असेल तर तुमचा बॉल कुठे पण षटकारमध्ये जाऊ शकता. बट बघू आता केसर सोनार काय करतायत आपल्या टीमसाठी. ते आयकॉन आहे BSUGचे, त्यांना उभं राहायला गरज आहे त्या विकेटवर. आता विकेटवर अगर ते उभे राहिले तर कमीचे कमी 40-50 रन तर ते करू शकतात. तुम्ही काय बोलता राकेश सर? आरामात, कारण का त्यांच्यामध्ये तेवढी ॲबिलिटी आहे आणि चांगला फलंदाज आहे. त्यांच्या रेंजमध्ये आल्यानंतर सर्व चेंडू ते बाहेरच पाडतात. त्यांच्यासाठी आव्हान आलेलं आहे बंटाबाईकडून. 3 षटकार ठोका आणि 5000 रुपये मिळवा. बंटाबाईकडून ऑफर आहे केसर यांना. येस, समोर चांगला गोलंदाज पण आहे सनी. पूर्ण टुर्नामेंटमध्ये त्यांनी मला वाटतो एकदम कंजूसीसाठी ओव्हर टाकली आहे. 3-5 अशी पॉवर प्लेमध्ये एवढी बॉलिंग टाकली आहे, एवढे पॅक ओव्हर टाकली आहे, तर बॅट्समॅनला चान्सच नाही देत आहे. बघू आता काय करत आहे सनी टू केसर. चांगलंसं कॉन्टॅक्ट आहे, बघायला मजा येईल. बघूया सनी टू केसर. चांगलासा चेंडू आहे, हेलिकॉप्टर, मिनी हेलिकॉप्टर फिरवला होता आणि 1 धाव पूर्ण केलेली आहे.
कदाचित माझ्या हिशोबाने चेन्नई सिंगचे टीमचे सर्व प्लेयर आहे ते मॉर्निंगला प्रॅक्टिस करतात, मग त्यांना अनुभव जास्त आहे ह्या ग्राउंडचा आणि पूर्ण त्यांना माहिती आहे कुठे कोण केसर कसा खेळतो, बाकी सुमित चौधरी कसे खेळतात हे त्यांना अनुभव आहे पूर्ण. तर बघू आता सनी काय करत आहे सुमितसाठी. हां, तर बघायला गेलं ना गणेश सर, कारण की ह्या संघामध्ये जे 16 संघ होते त्याच्यामध्ये सगळे जे प्लेयर आहेत तेवढे सकाळी खेळतात इथे. चांगला फटका म्हणावा लागेल, बाउंड्री नक्कीच जाईल. काय फटका होता, शपल केल्यानंतर मागे बाउंड्री मारलेली आहे आणि 4 धावसंख्येने संघाच्या धावा 6, एक गडी बाद. कुठेतरी रन जे थांबले होते त्याची सुरुवात आता झालेली आहे. येस, आणि तुम्हाला दिसत पण असेल क्राऊड पण पॅक झाला आहे का. ॲक्च्युली मतलब चेन्नई सिंग मी होम ग्राउंडची टीम आहे तर त्यांना सपोर्ट करायला प्रेक्षक आले आहे. अजून येतील, अगर कदाचित ते फायनलला गेले तर अजून मला वाटतं पूर्ण ग्राउंड भरून जातील. कमसे कम 20-30 हजार पब्लिक येतील तिकडनं अण्णानगरवरनं. बघू काय होतं आता. यायला पाहिजे गणेश जाधव सर, आपण त्यासाठीच तर आपण हा प्रपंच पाडलेला आहे. कदाचित मनीषी नेवल ती टीम बाहेर गेली. ॲक्च्युली तर ती अगर जितली असती तर माझ्या हिशोबाने 60 फीटचे सर्व ते दुकानार शॉप आहे ना ते पूर्ण आले असते, पूर्ण ग्राउंड पॅक झाला असता. बट हार्ड लक मनीष 11. पुढच्या वर्षी परत आपण ट्राय करावे. परत एकदा सनी टू सुमित रिव्हर्ससाठी, बट बॉल निर्धाव गेला आहे. काय बोलता राकेश सर, बाकी आता पॉवर प्लेमध्ये स्कोअर तर जास्त झाला नाही. नाही, आता चेंडू बाकी आहे, या चेंडूमध्ये चान्स घ्यावा लागेल. पण एक बाउंड्री आल्यानंतर थोडं सेन्सिबल क्रिकेट खेळायला पाहिजे होतं. एक सिंगल काढून केसरला स्ट्राईक द्यायला हवी होती. फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस चेंडू मिस केला जातोय, फुलटॉस चेंडू मिस केला जातोय. या चेंडूवरती नक्कीच मागे बाउंड्री आली असती. येस येस, लेग बायचा इशारा आला आमचे सर विशाल नायक सर, एक अनुभव पंच, आणि स्क्वेअर लेगला आमचे मॉन्टी सर, ते पण एक लेदर कोच आहे. खूप खूप धन्यवाद, त्यांनी आम्हाला वेळ दिला 3 दिवसा. खूप खूप आम्ही आभार आहे बिग बॅश कमिटीतर्फे. विशाल नाईकचं बोललं जातं तर कित्येक वर्ष आम्ही बघतो, मी लहान असल्यापासून त्यांचे मॅच बघतो. ओम ब्रह्मदेवचे 1 साइड मॅच व्हायचे, ओम ब्रह्मदेव आली तरी समजायचं की ही फायनल त्यांचीच आहे. येस सर, राईट राईट. मला पण एक गोष्ट सांगायची आहे विशाल सर बरोबर. ॲक्च्युली मतलब मी जेव्हा लहान होतो तेव्हा विशाल सर एका बॉक्समध्ये एक असे गोलंदाज आहे, ते एका हाताने दोन्ही टर्न टाकायचे. एक ॲक्शनमध्ये दोन्ही टर्न टाकायचे. म्हणून मला विशाल नाईक सरांची बॉलिंग लय आवडायची तेव्हा मी लहान होतो. पण आता सर आता एम्पायर करतात, आम्हाला अनुभव आणि आम्हाला आभार आहे त्यांचा. नाही, पण अजूनपर्यंत क्रिकेट खेळतात ते. Yes, तर 40 plus. तुम्ही जर त्यांच्या समोर उभे राहिलात ना तर माझं फुल गॅरंटी आहे की गणेश जाधव लेफ्टी तुम्ही फलंदाज कुठलाही उभा करा तर ते मारून देणार नाहीत. पुढचा गोलंदाज मनीष. बघू आता सुमित चौधरीसाठी काय करतात पॉवर प्लेमध्ये स्कोर. मला असं वाटतं की या षटकामध्ये सुमित यांना सिंगल काढून केसर यांना द्यायला पाहिजे, कारण की त्यांचा ॲडव्हान्टेज जास्त आहे. तर त्या हिशोबाने तर त्यांनी बॅटिंग करायला पाहिजे. आणि पहिल्या षटकामध्ये 7 धावा देऊन एक गडी बाद केला होता. येस येस, ॲक्च्युअली राईट बोलता राकेश सर. पॉवर प्लेमध्ये स्कोर कमीच झाले आहे 7 रन. किमान पॉवर प्लेमध्ये तुम्ही अगर स्टार्ट चांगला दिला 15 या 20चा स्टार्ट दिला तर तुम्ही तिकडनं स्कोर 50पर्यंत ट्राय करू शकता. बट आता तुम्हाला 7 रन आले पॉवर प्लेमध्ये. बघू आता सुमित चौधरी काय करत आहे मनीषच्या समोर. ही ओव्हर मोठी आली पाहिजे तेव्हा जाऊन स्कोर कुठे 40-50पर्यंत पोचेल. वसई अँडवरना मनीष. चांगलासा चेंडू म्हणावा लागेल. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, हलक्या हाताने खेळून 1 राव पूर्ण केलेली आहे. मला वाटतं झेल होता पण तेवढा काय प्रयत्न केला गेला नाही आहे आणि तो झेलचा प्रयत्न न केल्यामुळे 1 राव पूर्ण केलेली आहे. आणि स्ट्राईकवरती आलेले आहेत केशर यांना आव्हान आहे 3 षटकार टोका आणि 5,000 रुपये. बंटाबाय, कारण का बंटाबाई खूपच व्यक्तिमत्व असं आहे की कधीही त्यांच्याकडे बघा हसरा चेहरा असतो, हसत असतात कुठलीही सिच्युएशन असून दे. आणि ॲक्च्युअली बंटाबाई बरोबर बोललं गेलं त्यांची फिटनेस, मला वाटतं त्यांची एज 50पर्यंत असेल, 50 अबाव असतील ते. पण त्यांची फिटनेसचं लाजवाब. असं वाटतं ते 22 वर्षाचे अजून ते डाय मारतात. रनिंग बिटवीन बॉलिंग बॅटिंग आउटस्टँडिंग. हॅट्स ऑफ आहे बंटाबाई. आणि आमचे बिग बॅशला त्यांनी लई सपोर्ट केला आहे. बघू बंटाबाई काय करत आहे आता. चांगलासा चेंडू म्हणावा लागेल
पण मला इथे कळत नाही आहे केशर हे रिव्हर्स का खेळले जातात, कारण की तुम्हाला ॲडव्हान्टेज ह्या ठिकाणी आहे, हवा सर्व ह्या ठिकाणी वाहते आणि तुम्ही विरुद्ध दिशेला खेळत आहेत, हे मला समजलं नाही आहे. पण बघूया, केशर हे काही हुशार फलंदाज आहेत, की पुढे आता काय करतील ते आता थोड्या वेळात माहिती पडेलच. पडद्याला हात लावायचा नाही आहे, मुलांना विनंती आहे, पडदा सोडायचा आहे. चांगलासा चेंडू म्हणावा लागेल. 2 चेंडू वारंवार. अजून एक अनाउन्समेंट आली आहे आर्यन तर्फे. अगर केसरने कंटिन्यू 2 सिक्स मारले तर 1000 रुपये. आता तुम्हाला चान्स आहे पैसे कमवायला. आणि बंटा तर्फे 1000 रुपये, 5000 रुपये, 3 षटकार, टोटल 6000 रुपये. 3 षटकार मारा, 6000 रुपये घेऊन जावा. मिस टाइम झालेला आहे, चेंडू हवेत आहे कॅच साठी आणि कॅच घेतलेली आहे. मोठी विकेट, मोठा मासा गळाला लागतोय केशर यांच्या रूपात. व्हॉट अ कॅच. ही कॅच ऍक्च्युली मतलब मॅच टर्निंग पॉइंटची कॅच आहे आणि रोशननी एक आउटस्टँडिंग कॅच पकडली आहे. लाजवाब कॅच. ही कॅचच मेन होती या टुर्नामेंटची. आज रोशनच्या घरातले अगर कोण बघत असेल तर त्यांना घरी आज जेवणामध्ये एकदम स्पेशल जेवण भेटेन आज त्यांना. आणि मोठी विकेट मिळाली आहे केशर याच्या मार्फत, कारण की केशरची विकेट महत्त्वाची होती, पण तीच विकेट यांना मिळतात, कारण की 2 बॉल डॉट गेल्यानंतर केशरवरती कुठेतरी प्रेशर जनरेट झालं की आता मोठा फटका खेळावाच लागणार आहे. त्या चक्करमध्ये त्यांनी मिस टाइम झाला आणि बाद झालेला आहे. येस येस राईट. ॲक्च्युली तर 2 बॉल डॉट झाले, त्याच्यानंतर जास्तच प्रेशर घेतला. अगर ते कदाचित उभे राहिले असते तर माझ्या हिशोबाने त्यांनी वसईच्या एंडनी बी मारले असते. कम से कम त्यांनी 2-3 सिक्स मारले असते. 40पर्यंत स्कोअर केला असता तर चांगलं फाईट बॅक बघायला भेटली असती. तरी पण अजून बी त्यांच्यामध्ये चांगले बॅट्समन आहे. लादिन उप रवी, ते पण एक रायटी हार्ड हिटर फलंदाज आहे. बघू आता आपल्या संघासाठी काय करत आहे. अजूनपर्यंत बघायला गेलं तर चेन्नई ची गोलंदाजी चांगली म्हणावी लागेल, कारण की पहिल्या षटकामध्ये पण चांगलं षटक होतं, हे षटक पण चांगलं होतं अजूनपर्यंत. बघूया नवीन फलंदाज रवी, एक हार्ड हिटर. बघूया अजून 2 षटकं मुंबई इंड करून बाकी आहेत. किती धावा केल्या जात आहेत. चांगलासा चेंडू म्हणावा लागेल, कव्हर्समध्ये केलेला आहे, प्लेअर लावलेला आहे तिकडे. क्षेत्ररक्षण करेपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते आहे. या 1 धाव संख्येने संघाच्या धावा झालेल्या आहेत 9. 2 गडी बाद, त्याच्यामध्ये केशर आहे, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात आउट झाले. बघायला गेलं राकेश सर, चेन्नई सिंगम टीम अशी टीम आहे ती ॲक्च्युली मतलब त्यांच्यामध्ये हर एक मॅच विनर प्लेअर आहे. कोणावर कोण डिपेंड नाही. पहिल्या मॅचमध्ये शैलेशने बी चांगली बॅटिंग केली, दुसऱ्या मॅचला केसरीने बी बॅटिंग केली, तिसऱ्या मॅचला मनीषने बी चांगली बॅटिंग केली, सनीने बी चांगली बॉलिंग केली. तर त्यांच्यामध्ये सर्व मॅच विनर बॉलर आणि बॅट्समन आहे. बघू आता काय करत आहे सुमितसाठी. मिस टाइम झालेला आहे, जेल होतोय की नाही, आणि जेल बाद झालेले आहेत. सुमित आउट झालाय. निखिल यांनी कॅच पकडलेली आहे. कुठेतरी संघ मागे पडताना दिसतोय बीएसयूजी. येस बीएसयूजी थोडा बॅकफूटवर आला आहे. बघू तरी पण काय नाही, त्यांच्याकडे अजून 2 ओव्हर बाकी आहे. त्यांचे चांगले बॅट्समन आहे हिरेन. स्कोर 9, 2 ओव्हर 9 रन. काय अफलातून गोलंदाजी म्हणावी लागेल मनीष यांची. फक्त 2 धावा दिलेल्या आहेत आणि 2 धावसंख्या देऊन आणि 2 विकेट. येस राईट राकेश सर. ॲक्च्युली मतलब पॉवर प्लेमध्ये स्कोअर फक्त 7 रन होता, त्याच्यावरनं स्कोअर त्यांना वरती घेऊन जायचं होतं बीएसयूजीला. बट कुठे ना कुठे रोख लावला आहे मनीषने, आणि मनीषने एवढी किफाई गोलंदाजी टाकली आहे. फक्त 2 रन दिले आहे त्यांच्या संघासाठी आणि पूर्ण पॅक करून टाकली आहे. आता विक्रम शाह मुंबई एंडवरनं येतात. बघू आता लादिनला आपली थोडी जबाबदारी घ्यायला लागेल. क्या 2 ओव्हर बाकी आहे. अगर ते 12 बॉलमध्ये अगर कम से कम त्यांनी अगर 7-8 बॉल खेळले राकेश सर, तर माझ्या हिशोबाने स्कोअर फायटिंग स्कोअर भेटेल. 30-35 पर्यंत स्कोअर केला पाहिजे तर एक चांगली मॅच बघायला भेटेल. नाही, पण माझ्या मते जर 2 ओव्हरमध्ये जर चांगले रन होतील तर होऊ शकतात, कारण की हवा याची साथ आहे. फक्त कनेक्ट करायचे आहेत, पण ते होतात की नाही बघूया. आता नवीन गोलंदाज येतोय विक्रम शहा.
तर मगाशी तुम्ही बोललात की चेन्नई सिंगमचे सगळे हिरो आहेत, मग याचा अर्थ चेन्नई सिंगमनी ऑप्शनला चांगली बीट लावून चांगले प्लेअर घेतलेले आहेत. येस, राईट राईट सर, राकेश सर, राईट. तुम्ही खरोखर चांगले बोलले. मिस टाइम झालेला आहे, कॅच आहे आणि इथे फलंदाज बाद होतोय, मोठा मासा गळायला लागतोय. येस सर, कुठे ना कुठे रवीने पूर्ण नाराजगी केली आहे BSUGच्या खेमेला आणि चांगलीच कॅच पकडली आहे त्यांनी. फिल्डर बंटी, आज त्यांची फिल्डिंग चांगली आहे. चेन्नई सिंगम एक डॉमिनेट क्रिकेट खेळत आहे आणि चांगले एक असं एकदम पॅक साईड अशी वाटते ही पूर्ण टुर्नामेंटची. हो, बघायला गेलं तर माझ्या मते तरी असं वाटतंय चेन्नई सिंगमनी मोठमोठे गार केले गंमतमध्ये, बोलायला Yes, काय yes. हरकत नाहीये. नाही 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 सर, ही राईट आहे. तुम्ही ते बोलले ते डायलॉग एकदा परत होऊन जाऊन द्या. हा, होईल होईल, कारण का आजकाल तो ट्रेंडिंग मध्ये चालू आहे की मोठमोठे गार केले गंमत मध्ये. चल, येस येस, राईट. आणि आमच्या मध्ये नील सेठ आले आहे, त्यांनी आज पूर्ण आणि आमचे प्रमुख पाहुणे आलेले आहेत, तर प्लीज विनंती आहे की स्थानापन्न व्हायचं आहे त्यांनी. केरमा डिसोजा सर यांनी पण स्थानापन्न व्हायचं आहे. थँक्यू, तुम्ही आलात वेळात वेळ काढून. आणि BSUGला आव्हान आहे, जर तुम्ही हा सामना जिंकला तर बंटाबाई कडून 10,000 रुपये मोठं आव्हान आलेलं आहे. बंटाबाई कडून BSUGचे मोठे फॅन आहेत. बघू त्यांची जागा आता नवीन फलंदाज आयुष, आणि फलंदाज बाद होतोय. काय गोलंदाजी होते चेन्नई सिंगम मार्फत, अफलातून गोलंदाजी. पहिल्या षटकापासून संघ डॉमिनेट क्रिकेट खेळत आहे. कुठल्याही पद्धतीचा चान्स मिळत नाहीये BSUGला, बांधून ठेवलेलं आहे. फलंदाज बाद होत आहेत वारंवार. तू चल मैं आया अशा पद्धतीचं क्रिकेट BSUG मार्फत खेळलं जात आहे. कुठेतरी थांबून क्रिकेट खेळावं लागेल, कारण की सेमीफायनलचा महत्त्वाचा सामना आहे आणि ह्या सामन्यामध्ये चांगलं क्रिकेट खेळावं लागेल BSUGला. कुठेतरी विचार विनिमय करावा लागेल. अजूनपर्यंत आणि 10 चेंडू अजून बाकी आहेत. आणि विक्रम यांना आव्हान आले, जर हायट्रिक घेतली तर त्यांना 1,000 रुपये दिलीप महादेव यांच्याकडून. नाही, 1,000 रुपये गेलेले आहे. चांगला चेंडू म्हणावा लागेल. अजूनपर्यंत हे की धाव सुद्धा दिलेली नाहीये. कुठेतरी बांधून ठेवलंय. फक्त 9 धावा झालेली आहेत. अजूनपर्यंत 9 चेंडू बाकी आहेत. या 9 चेंडू मध्ये किती धावा पत्करत आहेत, किती धावा ठोकल्या जात आहेत ते बघायचं आहे. चांगलीची गोलंदाजी म्हणावी लागेल विक्रम कडून. हवेत गेलेला आहे, बघूया कॅच होतोय की नाही. आणि ही कॅच, चांगलीशी गोलंदाजी म्हणावी लागेल. चौथा चेंडू सुद्धा डॉट घेतला जातोय. प्लीज पडद्याच्या मागे उभं राहायचंय, पडद्याच्या मागे उभं राहायचंय. पडद्याच्या पुढे कोणी उभं राहू नये प्लीज, विनंती आहे. अजूनपर्यंत 4 चेंडू मध्ये एकही धाव झालेली नाहीये. आता एक महत्वाचा फलंदाज जातोय रुपेश भाई, BSUGचे करता धरता. त्यांच्या इर्गित सर्व BSUGचे संघ खेळले जातात, स्पर्धा खेळली जाते. रुपेश भाई यांना उभे राहून क्रिकेट खेळावं लागेल. त्यांच्यामध्ये ॲबिलिटी आहे की ते सामना चांगला फिरू शकतात. BSUG यांना आव्हान आहे की तुम्ही जर सामना जिंकलात तर बंटाबाई कडून 10,000 रुपयाचं प्राइस आहे, बक्षीस मिळेल तुम्हाला.
अजून 9, अजून 2 आकडी पण सुद्धा झालेली नाहीये. आता या इनिंग नंतर टॉस होणार आहे. चांगलाचा फटका म्हणावा लागेल रुपेशभाई यांचा. एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेसाठी परत येतात आणि नशिबाचा चौकार आलेला आहे. जसे रुपेशभाई ग्राउंड वरती आलेले आहेत आणि BSUG संघाला रन चालू झालेले आहेत. मिस फिल्डिंग झालेली आणि 4 धावा. चांगलासा चेंडू म्हणावा लागेल आणि तेवढाच चांगल्या पद्धतीने खेळून काढला होता. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. SK बॉयज आणि पॉवर हिटर त्यांच्या कर्णधारांनी टॉससाठी या इनिंग ब्रेक नंतर यायचं आहे. या षटकातील शेवटचा चेंडू. चांगलं षटक हाताळलं होतं पण मिस फिल्डिंग झाली म्हणून 4 रन आले. अजूनपर्यंत विक्रम यांनी चांगलीशी गोलंदाजी केलेली आहे. पहिल्या 4 चेंडूमध्ये एकही सुद्धा धावा दिली नव्हती. चांगला चेंडू म्हणावा लागेल. नाही आहे, वाईट आहे. अवांतर चेंडू. अवांतर धावसंख्येने संघाच्या धावा झालेले आहेत. 14. 6 गडी बाद. थोडी बिकट परिस्थिती BSUG संघाची. विक्रम यांचा शेवटचा चेंडू रुपेश यांना आणि कुठेतरी मिस्टेक होते रुपेशभाई कडून. त्यांना असं वाटलं की चेंडू मागे गेलेला आहे पण चेंडू कीपर यांच्या हातामध्ये होता आणि ते धावत सुटले आणि फलंदाज बाद होतोय. प्लीज विनंती आहे पब्लिक यांना की पडद्याच्या मागे उभं राहायचंय. शर्मा जी के चर्चे बहुत होते हैं और शर्मा जी के लौंडे के भी. रुपेशभाई यांची विकेट जाते आणि षटकाची समाप्ती होते. आता शेवटचं षटक घेऊन येतील आणि शेवटचं षटक घेऊन येईल आयकॉन प्लेयर आकाश उर्फ केशरी. केशरी नाव त्याच्या कशासाठी ठेवलं आहे, केशरी के लाल. बघूया, एक चांगलासा गोलंदाज आहे, चांगलंसं क्रिकेट खेळलं जातं त्याच्या मार्फत. बघूया शेवटच्या षटकामध्ये काय करतात. चांगलासा चेंडू विडकावून दिलाय. विक्रम खाली येतोय आणि फलंदाज बाद. तू चल मैं आया अशी गत BSUG झालेली आहे. टाइम टू टाइम फलंदाज बाद होत आहेत. कोणीही थांबायला तयार नाहीये. जो येतोय तो प्रत्येक चेंडू खेळतोय आणि बाद होतोय. खूपच बिकट परिस्थिती झालेली आहे. संघाच्या धावा झालेल्या आहेत. चौदा धावा. नवीन फलंदाज काय गोलंदाजी केली जाते. पहिल्या ओव्हर पासूनच संघाला बांधून ठेवले चेन्नई सिंगम. आपलातून परफॉर्मन्स चेन्नई सिंगम मार्फत घेतला जातोय. नवीन फलंदाज निशान लाली यांचा चेंडू. मला वाटतं परत एकदा फलंदाज इथे बाद होतोय. BSUG कुठेतरी मागे पडला जातोय कारण की फलंदाज पेवलिंग बॉक्स मध्ये पोहोचत नाही त्याच्या आधी फलंदाज बाद होतोय. जर कोणालाही इथे थांबायची गरज नाही वाटत आहे आणि इथे शेवटचा फलंदाज असलेला मितेश जातोय. शेवटचा बॅट्समन आहे आणि खूप असं वाटलं नव्हतं की सेमीफायनलचा सामना असा होईल. BSUG खूपच मागे पडला जातोय. प्रत्येक फलंदाज पोचल्याच्या आधीच फलंदाज बाद होतोय. एक खराब क्रिकेट खेळलं जाते BSUG मार्फत. मोठ्या सामन्यामध्ये आज चांगलं क्रिकेट खेळायला पाहिजे होतं पण त्यांच्या मार्फत ते खेळलं जात नाहीये. बघूया हॅट्रिक चेंडू असेल. हॅट्रिक घेत आहेत की नाही ते बघायचं आहे. केशरी
चांगला चेंडू म्हणावा लागेल. पडल्यानंतर शॉर्ट ऑफ लाईन होता. वाईटसाठी मागणी केली जाते पण चेंडू सरळ निघून जातोय. निर्धाव. चारही गोलंदाजांनी काय गोलंदाजी केलेली आहे. एकही फलंदाजाला मारून दिलेलं नाहीये. केसरी केसरी टू तेच चांगला फटका म्हणावा. सरळ बॉलरच्या वरून एक धाव पूर्ण केली जाते दुसऱ्या धावेसाठी आणि एकाच धाव समाधान केलं जाते. मला असं वाटलं होतं की 2 धावा झाल्या असत्या पण एकच धाव. 15 धावा झालेली आहेत आणि या षटकातील मला वाटतं 2 चेंडू आहेत. बघूया 2 षटकार येतील काय. प्रार्थना तर करूया आपण की 2 षटकार आले पाहिजेत. पहिला चेंडू चांगला चेंडू म्हणावा लागेल. खोल पद्धतीचा चेंडू होता. एक धाव पूर्ण केली जाते दुसऱ्या धावेसाठी आणि फलंदाज बाद आणि ऑल आउट होतोय BSUGचा संघ आणि 16 धावा झालेले आहेत आणि 17 धावेचं आव्हान असेल. खूपच कमी रनामध्ये आहे तरी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे. BSUG सॉरी पॉवर हिटर्स आणि SK बॉयज. नाणेफेकी होईल. चलिए दोनों ही टीमों के कप्तान SK बॉयज और पावर हीटर्स और मैं केनमार्क सर को बुलाना चाहूँगा. केनमार्क डिसोजा सर आ जाइए. आपके शुभ हाथों से इस मैच का टॉस किया जाएगा. चलिए दोनों ही टीमों के कप्तान SK बॉयज के मौजूद है. पावर हीटर्स के विपुल भाई भी आते हुए. एक दूसरा सेमीफाइनल आज के दिन का जहां चैंपियन बनने के लिए जद्दोजहद जारी है. पहला सेमीफाइनल बीच मैदान में चलता हुआ और अब दूसरा सेमीफाइनल मैच इन दो टीमों के बीच. ये दूसरा सेमीफाइनल मेरे साथ मौजूद है केनमार्क डिसोजा. चलिए कौन कॉल करेगा. SK बॉयज. दूसरा सेमीफाइनल का टॉस होता हुआ. टॉस जीता है. गेंदबाजी का फैसला लिया है और एक फोटो सेशन लेना है. चलिए दोनों ही टीमों को बेस्ट ऑफ लक. और विपुल भाई यहाँ सम्मान भी किया जाएगा केनमार्क सर का. एक सम्मान चिन्ह देते हुए मेरा भाईंदर बिग बैश सीजन 4 की तरफ से ये एक मोमेंटो दिया जा रहा है केनमार्क सर के लिए जो एक यादगार पल है. और इन लम्हों को कैप्चर करते हुए शुक्रिया सर आप अपना कीमती वक्त यहाँ देते हुए. और पूरी कमेटी की तरफ से जहाँ देखा जाए तो रितेश शाह, जिग्नेश पारेख जी, अरविंद सिंह, चेतन जैन, प्रकाश, केनमार्क डिसोजा, फिर रतन शर्मा, राजेश पूनमिया जी, कच पांडे, एडवोकेट रवि व्यास, श्रीमती रीटा शाह, जीगर शाह, रुपेश देवलिया, मयूर आचार्य. फिर मैन ऑफ द मैच दिख तरह से देखा जाए तो नितिन जी वारे, प्रवीण वारे, फिर सचिन जैन, राजेश गुप्ता. नील सेट आ जाए. आपका भी एक बार सम्मान किया जाएगा जो आज जिस तरह से प्लेयर्स के लिए जिस तरह से बनाना के पूरे जो स्पॉन्सरशिप मिली है. टी शर्ट्स जर्सी के ऊपर भी उन्होंने स्पॉन्सरशिप दिखाई है. उनका भी सम्मान किया जाएगा यहाँ बिग बैश लीग सीजन 4 की तरफ से. ऐसे ही सहयोग बना के रखिए और ऐसे ही. जी बिल्कुल बिल्कुल. एक मोमेंटो, एक यादगार लम्हे यहाँ दिया जाता हुआ. नील भाई आप भी इस टूर्नामेंट के पार्टिसिपेंट है तो थोड़े 2 बातें करना. जिस तरह से गणेश यादव एक बड़ा खिलाड़ी है और वो नए यंगस्टर्स को भी ढूंढ रहा है तो उसके लिए कुछ 2 बात हो जाए. ये यंगस्टर के बहुत ही अच्छा प्लेटफॉर्म है. बाकी सब गणेश यादव और सब लेके ही चल रहे सब लोग. अच्छा ही बिल्कुल शुक्रिया. नील भाई लगता थोड़ा नर्वस नजर आ रहे पर शुक्रिया. ऐसे ही सहयोग बना के रखिए और आने वाले सीज़न के लिए अपनी सपोर्ट करते रहिए. आने वाले कुछ यंगस्टर्स के लिए एक अच्छा मौका है ये मंच नज़र आता हुआ आज के दिन के.
जर आपल्या ट्रॉफ्या चमचमत्या ट्रॉफ्या बघतायत त्या ट्रॉफ्या आम्हाला स्पॉन्सर केल्यात राहुल बिराया आणि बेस्ट बॅट्समॅन बेस्ट बॉलर सिरीज शागी मात्रे टॉच का बॉस SSP बॉयज जिग्नेश भाई नंतर मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर के बॅक ललित दादा जैन नंतर प्रतीक गारमेंट परत NP स्पोर्ट्स आणि परत बॅट्स आम्हाला आता आलेले आहेत GT स्पोर्ट्सच्या मार्फत BK मोबाईल स्पॉन्सर बॅग आणि सामन्याला आता सुरुवात होते पहले षटक घेऊन येतील हिरेन देखिए GT स्पोर्ट्स की तरफ से भी बैट्स अवेलेबल है। देखिए शर्मा जी की तरफ से एक ऐलान आया है श्रीकांत के लिए 3 6 अगर लगातार लगाते हैं तो 5,000 रुपए का इनाम दिया जाएगा शर्मा जी की तरफ से लक्ष्य रखा गया है। वाइड का इशारा आता हुआ दो रन बन चुके हैं। फिर एक बार अगेन लेके लेफ्ट आर्म राउंडर के बैकफुट पे गए उसे हैमर किया मिड विकेट के ऊपर से गेंद सी मारेगा के बाहर 4 रन। देखिए दिलीप महादेव की तरफ से एक ऐलान आया है श्रीकांत भाई अगर 3 6 लगातार मारते हैं तो दिलीप महादेव की तरफ से 10,000 रुपए का इनाम और शर्मा जी की तरफ से 5,000 मतलब देखिए 3 6 मारना है और 15,000 रुपए कमाने हैं। इस वक्त रिवर्स हिट रन लेना चाहते हैं खतरा साबित हो सकता है पर दोनों ही खिलाड़ी अपने क्रीज में सुरक्षित मौजूद। देखिए सबसे ज्यादा फैन फॉलोइंग अगर यहां अगर देखा जाए तो चेन्नई सिंघम की नजर आ रही है कड़कती धूप में। इससे पहला शेरू 11 की थी पर शेरू 11 बाहर हो गई और इस वजह से वो फैन फॉलोइंग चेन्नई सिंघम की बढ़ती हुई नजर आई। 3 मिलियन फॉलोअर्स है और वहीं जैसे ही शेरू 11 बाहर हुई वहां से अनफॉलो करके चेन्नई सिंघम को फॉलो कर दिया तो तुरंत फॉलोइंग बढ़ती हुई नजर आ रही है। बैकफुट पे गए इम्प्रोवाइज किया स्ट्रोक्स को शॉर्ट स्क्वायर लेग पे खिलाड़ी मौजूद कनेक्शन उतना बेहतर नहीं पर इतना बेहतर था कि 1 रन पूरा कर लेते। 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ देखिए BSU जी अगर ये मैच जीतती है तो बंटा भाई की तरफ से 10,000 रुपए का इनाम। फिर एक बार रिवर्स हिट शॉर्ट पॉइंट पे खिलाड़ी मौजूद 1 रन के साथ स्कोर पहुंचता हुआ 9 रन। पहला ओवर समाप्त हुआ अब देखना है सेमीफाइनल का पहला मुकाबला यहां चलता हुआ और मेरे ख्याल से एक तरफा नजर आ रहा है। 18 बॉल में 8 रनों की जरूरत। इससे पहले BSU जी अभी 2 6 पे 5,000 रुपए का इनाम शर्मा जी की तरफ से श्रीकांत के लिए। शर्मा जी मेरे ख्याल से कहीं ना कहीं से पैसे लेके आए हैं। 2 6 लगाएंगे तो 5,000 रुपए का इनाम श्रीकांत भाई के लिए। गेंदबाजी में तब्दीली 8 रनों की जरूरत है 18 गेंदों में। फिर एक बार शॉर्ट आर्म पुल किया है मिस टाइम हुआ है खिलाड़ी वहां मौजूद है और कैच छूटता हुआ। देखिए इसलिए हमेशा कहा जाता है कि बालों में जेल और क्रिकेट खेलते वक्त हाथों में तेल लगा के ना खेले। कैचेस छूटने के बहुत चांसेस रहते हैं और कैच छूटता हुआ एक मौका मिलता हुआ और हमारे बीच आगमन होता हुआ
प्रकाश पिंपलिया जी का, प्रकाश सर जी का भी हार्दिक स्वागत है जो हमारे बीच मौजूद है। स्टेज पे आना है, मंच पे से आके आप इस मैच का लुत्फ उठा सकते हैं। अगर श्रीकांत भाई सिक्स मार के जिता देंगे तो 1000 रुपए दिलीप महादेव की तरफ। ठीक है, अगर एक 6 लगा के मैच जिताते श्रीकांत भाई तो 1000 रुपए का इनाम दिलीप महादेव के लिए तरफ से। फिर एक बार स्विच हिट, जिद्दी क्रिकेटर है ये श्रीकांत, लगातार स्विच हिट खेल रहे हैं, चाहे वो लगे या ना लगे पर प्रयास लगातार जारी है। 12 रन हो चुके। फिर एक बार गेंदबाजी के लिए तैयार दिलीप, बढ़िया शॉट है, लॉफ्टेड ड्राइव है, एक्स्ट्रा कवर पे खिलाड़ी मौजूद है। जी हाँ, और सुमित वहां मौजूद थे अपना एक जबरदस्त कैच लेते हुए। देखिए तीनों दिन हमें बहुत अच्छा कॉर्पोरेट भी किया है श्रीकांत भाई ने, तो हमारी पूरी टीम की तरफ से, टीम मेंबर्स की तरफ से श्रीकांत भाई का शुक्रिया अदा करना चाहूंगा जिन्होंने पूरे 3 दिन हमें कॉर्पोरेट किया। पहला विकेट गिरता हुआ इस 12 रन के कुल 1 रन के स्कोर पे। नए बल्लेबाज जाते हुए बंटी, रनों की जरूरत है, अब 5 मात्र औपचारिकता ही रह गई है। ठीक ना, अगर श्रीकांत भाई के हाथों से ही अगर सिक्सर आता है तो 1000 रुपए का इनाम दिलीप महादेव की तरफ से दिया जाएगा। पर स्ट्राइक पे इस वक्त बंटी, बढ़िया शॉट है, लॉफ्टेड ड्राइव किया, डीप एक्स्ट्रा कवर पे खिलाड़ी मौजूद है। 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा। 1 रन के साथ स्ट्राइक पे आते हुए, ठीक है, अगर एक विनिंग 6 गोल्डन सिक्सर आया, जैसे विनिंग 6 आया श्रीकांत भाई के बल्ले से, तो 2000 रुपए का इनाम शर्मा जी की तरफ से। आड़े बल्ले से खेला ये शॉट मिड विकेट की तरफ, जहां मिड विकेट पे खिलाड़ी मौजूद है, उंगलियां फेरी थी, उसे जांच लिया था, परख लिया था। जहां 1 रन से ही संतुष्ट, 1 रन के साथ स्कोर पहुंचता हुआ 14 रन। प्रकाश भाई यहाँ आना है, मंच पे आना है। ठीक है, प्रकाश भाई का भी शुक्रिया अदा करना चाहूंगा, ये भी हमारे टीम टूर्नामेंट को सफल बनाने के लिए इनका भी सपोर्ट और इनका हाथ बहुत था। इस वजह से प्रकाश भाई का भी शुक्रिया अदा करना चाहूंगा इस सारे कमेटी मेंबर्स की तरफ से, जिन्होंने इस टूर्नामेंट को सक्सेस बनाने के लिए बहुत सा सहयोग किया। इसी तरह से आपका सहयोग बनाए रखिए। ठीक ना, श्रीकांत स्ट्राइक पे, ओह बढ़िया स्विंग एंड मिस। इन टिप्पा खाने के बाद थोड़ा सा कटर गिरते हुए विकेट कीपर के दस्तानों में पहुंची, डॉट के रूप में गेंद आते हुए। मात्र औपचारिकता ही रह गई है, 3 रन की जरूरत है, 11 गेंदें बची है। जहां बल्लेबाजों को पता है कि सुई से काम हो जाएगा, तलवार उठाने की जरूरत नहीं है। ओ अरे बल्ले से खेल दिया है, देखना है, गेंद एक टिप्पा खाने के बाद सीमा रेखा के बाद, और हमें चेन्नई सिंघम फाइनल में पहुंचते हुए इस बिग बैश सीजन 4 के लाजवाब एक तरफा मैच खेला है। सेमीफाइनल के मुकाबले में थोड़ी सी पीछे रह गई है BSUG, जहां बढ़िया परफॉर्मेंस कर रहे थे केसर जैनम, और सेमीफाइनल के महामुकाबले में वो टूर्नामेंट से बाहर होते हुए, पर